अखेर ऑपरेशन टायगर सत्यात उतरल्यामुळं राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय. या ऑपरेशन टायगरचे साक्षीदार आणि लोकसभेतील एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद खासदार श्रीरंग बारणे आता आपल्यासोबत आहेत. आपण तुम्ही दावा केलेलाच होता की सह्या झालेल्या आहेत, गट स्थापन झालेला आहे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या भूमीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यांनी जाहीर केल्यामुळं ऑपरेशन टायगर सत्यात तर उतरले, परंतु सुरुवात कधीपासून झालेली होती आप्पा या सगळ्या प्रोसेसची? मी तुम्हाला सांगतो, मी या अगोदर देखील सांगितलं की गेले 10 महिन्यापासून खरं तर हे सगळ्या नाराजीचं खासदारांच्या बाबतीमध्ये स्वतःची नाराजी असल्याचं ते सातत्यानं बोलून दाखवत होते. आणि उभाटा गटाच्या नेत्यांना देखील माहिती होतं की ही नाराजी त्यांच्या खासदारामध्ये आहेत आणि ती नाराजी उफळून आली आणि त्याला मुहूर्तमेढ खरं तर गेल्या 3-4 दिवसामध्ये लागली. आपण जर पाहिलं असेल तर सातत्यानं आपण त्याचा उपयोग करता की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन याचं सगळ्याचं ऑपरेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारली होती. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली खरं तर ते सगळे खासदार लोकसभेमध्ये आपल्याला कुणाचा तरी विश्वास पाहिजे, लोकसभेमध्ये कुणाचा तरी आधार पाहिजे, या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे लोकसभेमध्ये करत असलेलं काम, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष गटनेता म्हणून करत असलेलं काम आणि बाकी जेवढे खासदार उभाटाचे होते त्यांनी तो विश्वास खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टाकला. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व राज्यामध्ये काम करत आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी सर्वांनी जाहीर देखील केलेलं आहे. आप्पा, खरं तर लोकसभेमध्ये तुमच्या गटाचे जे काही खासदार असतात त्यांना व्हीप देण्याची जबाबदारी तुमच्यावरतीच आहे. त्यामुळं तुम्ही श्रीकांत शिंदेसोबत या सगळ्या घटनेचे साक्षीदार होतात. काय जबाबदारी तुमच्यावरती होती या अनुषंगाने या ऑपरेशन टायगरची? नाही, तुम्हाला सांगतो, उभाटा गटाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा अन्य पक्षाचे खासदार असतील, आम्ही मित्रत्वाच्या नात्यानं सगळं खरं तर वावर होतो. पक्ष म्हणून नाही तर मित्रत्वाच्या नात्याने चांगले संबंध आहे. आणि काही गोष्टीमध्ये मी देखील अनेकांना या बाबतीमध्ये सांगितलं की शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण मान्य केलं पाहिजे. कारण शिंदे साहेब राज्यामध्ये ज्या पद्धतीने काम करतात, नक्कीच त्याचा फायदा मतदारसंघामध्ये आणि आपल्याला स्वतःला देखील होईल, कार्यकर्त्यांना देखील होईल. आणि मी त्यांना सातत्यानं सांगत होतो आणि त्यांनी स्वतः ती मानसिकता केली होती. खरं तर आम्ही जबरदस्ती कोणावरती केली नाही, पण ती मानसिकता त्यांनी केली. डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या बाबतीमध्ये पुढाकार घेत होते आणि सगळी प्रक्रिया गेल्या 10 महिन्यापासून चालू होती. उभाटा गटाच्या नेत्यांना माहिती होती, उभाटा गटाचे जे खासदार आहेत नेते म्हणून लोकसभेमध्ये वावरतात, ते देखील मला आमचं बोलणं देखील होत असताना ते देखील म्हणायचे की आमच्यातल्या काही जणांनी निर्णय घेणार आहेत. त्यामुळं त्यांनाही माहिती होतं. पहिली बैठक नेमकी कुठं झाली आणि काय निमित्त त्या निमित्तानं साधलं गेलं ही होतं? बैठका वगैरे काही नाही, या अंती चर्चा होत होत हा निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बैठका वगैरे झाल्या नाही. श्रीकांत शिंदेंनी पहिलं कुणासोबत बोलले नाही, होते नाही, किंवा नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता? कुणाकडून नेमका पहिला प्रस्ताव होता? हे सगळं घडत असताना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम, कर्तृत्व, मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये घेतलेले निर्णय, नंतर विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला दिलेलं बळ, या दृष्टिकोनातून त्यांचा विश्वास खरं तर शिंदे साहेबांवरती झाला. आणि या चर्चा तर होत होतात. आता हा आकडा चर्चेची सुरुवात नेमकी कोणाकडून झाली? श्रीकांत शिंदेकडून झाली की या 6 खासदारांपैकी कुठल्या खासदारांकडून झाली? सांगतो, 6च्या ऐवजी हा आकडा आणखी वाढला असता, इथपर्यंत चर्चा होत होती सगळ्या गोष्टीची. त्यामुळे केवळ 6 नाही तर यापेक्षा आकडा वाढला असता. मग ते उर्वरित 3 कोण होते खासदार? नाही, मी तुम्हाला सांगतो की ही जबरदस्तीने कुठली गोष्ट करता येत नाही. ही स्वतःच्या मानसिकतेने व्हावी लागते आणि ती मानसिकता त्यांची झाली म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुणाची जबरदस्ती नाही. काय जबरदस्ती नसली तरी आप्पा, प्रस्ताव नेमका कुणाकडून होता पहिला? म्हणजे नाही, याच्या- शिंदे गटाच्या 6 खासदारांकडून होता की आपल्याकडून त्यांना विचारणा झाली या निमित्तानं? मला सांगतो, शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही 12-13 खासदार त्यांच्यापासून जोडले गेलो. ते का जोडले गेलो त्याची पण पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेतील सगळ्यांशी वागण्याचा, बोलण्याचा, त्यांचा स्वभाव, मिसळून जाण्याचा स्वभाव, त्याचबरोबरच एकंदरीत मैत्रीच्या नात्यानं आम्ही सगळेजण जोडले गेलो. डॉक्टर श्रीकांत शिंदे तर मला मुलासारखे आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एकत्रपणे बसत असताना या सगळ्या प्रक्रिया बोलण्यातून घडलेल्या आहेत.
त्यामुळं याच्यामध्ये बैठक झाल्यानंतर निर्णय झाला असा कुठलाही झाला नाही प्रकार. हा सगळा सहमतीतून त्यांच्या खुशीतून हा प्रकार झालेला आहे. पहिली चर्चा म्हणजे तुम्ही जे म्हणताय की चर्चेतून सगळं झालं, तर पहिली नाही, चर्चा काय झाली होती 10 नेमकी? महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे 10 महिन्यामध्ये अनेक वेळा भेटणं, बोलणं, जेवणाला बोलणं, एकत्रपणे बसणं अनेक वेळा घडलेलं आहे. म्हणजे कुठं कुठं भेटलेत आपण नाही, किंवा आम्ही आता श्रीकांत शिंदे आणि हे तुम्हाला सगळे? सांगतो, लोकसभेचं अधिवेशन असताना अनेक लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जेवण ठेवतात, जेवायला बोलवतात किंवा आम्ही एकत्रपणे रोज पार्लमेंटमध्ये असतो. दुपारच्या जेवणाला एकत्रपणे जातो. माझ्याकडं तर अनेक जण खरं तर जेवणासाठी येतात, बसतात. आमची ही तर प्रक्रिया चालू असते. मित्रत्वाच्या नात्यानं आम्ही सगळेजण एकत्रपणे होतो. केवळ उबाटा गटाचे नाही, अनेक पक्षाचे खासदार एकत्रपणे राहतात. शेवट हा मित्रत्व तर जपण्याचं काम करतात. उबाटा गटाचे खासदार ज्यावेळेस शिवसेना पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येण्याचा निर्णय घेतला, ही जवळपास 8-10 महिन्याची प्रक्रिया होती. त्याच्यातून चर्चांती घडलेले. त्यामुळं ही बैठक 4 महिन्यापूर्वी झाली, 5 महिन्यापूर्वी झाली, आत्ता झाली असं काही नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदे, आम्ही स्वतः सगळे एकत्रपणे मित्र म्हणून सातत्यानं या सगळ्या मध्ये वावरत होतो आणि त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं. हे कधी ठरलं की गट स्थापन जो आहे तो या ठिकाणी करायचा? नेमकी काय काय त्यांना आश्वासनं देण्यात आली? कारण संजय राऊत तर म्हणतायत की ही सगळी प्रक्रिया आज होते. तुम्हाला सांगतो की आज प्रक्रिया होत असताना आज प्रक्रिया होईल. त्यांचा प्रवेश देखील त्या माध्यमातून होतो. ही प्रक्रिया सगळी आज घडते. तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात की सह्या झालेल्या आहेत. नाही, मी तुम्हाला सांगतो, सह्या झाल्या म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये एकत्रपणे निर्णय घ्यायचा असा त्या 6 जणांचा एकत्रपणे निर्णय झाल्यानंतर त्यांनी एकमुख्याने सह्या करण्याचा निर्णय घेतला होता. गट स्थापन झाल्याचं तुम्ही 3 दिवसापूर्वी म्हटलेच की गट पण स्थापन झालेला आहे. नाही, त्यांनी मी आता- लोकसभेच्या मी- अध्यक्षांकडे मी- पत्रही दिलंय. मी तुम्हाला सांगतो की या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः 6 खासदारांनी मान्य केलं होतं की आम्हाला गट स्थापन करून शिंदे साहेबांबरोबर नेतृत्वावर शिंदे साहेबांचा विश्वास ठेवून काम करायचं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये झालं होतं. आणि ह्या जरी बातम्या तुमच्याकडे येत असल्या तरी त्यांचा या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा व्यक्तिगत स्वरूपामध्ये तो निर्णय त्यावेळेस झाला असावा असं मला वाटतं. आता प्रवेश नेमका कधी होऊ शकतो या सगळ्यांचा? मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये कदाचित आज किंवा उद्याही प्रवेश होईल, पण आज ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन आज एखाद्या वेळेस प्रवेश होऊ शकतो. संजय राऊत यांनी बरेच आरोप या अनुषंगाने केलेले आहेत. ते म्हणतायत की हे सगळे नामचीन गद्दार आहेत. ओमराजे निंबाळकरांचाही त्यामध्ये त्यांनी उल्लेख या अनुषंगाने केलेला आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातून एकनाथ शिंदे यांचा वापर केला जातोय असंही ते म्हणाले. संजय राऊत रोज सकाळी 9 वाजता येऊन बोलतात. त्यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे काय आहे ते त्यांनाच माहिती. मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जबाबदार कोण आहे त्याचं आत्मपरीक्षण संजय राऊतांनी करायला पाहिजे. खासदार तुमच्याकडून निघून न गेले असताना सजा, त्याचं पूर्ण परिवाराची कुंडली बाहेर काढणं, त्याला व्यक्तिगत शिव्या शाप देणं हे न शोभणार आहे. संजय राऊत मोठे नेते आहेत. माझं आपल्या माध्यमातून त्यांना नक्कीच सांगणं राहील की ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्याबरोबर काम केलं, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली, त्या बाबतीमध्ये तो गेल्यानंतर बोललं तर ठीक आहे. तो जायच्या अगोदरच त्याचं पार खानदानी काढणं हे चुकीचं आहे. 6 खासदार आता शिंदे गटाचे वाढणार आहेत. केंद्रात ताकद तुमची वाढणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आता नक्कीच मंत्रिपद वाढणार आहेत. त्यात श्रीरंग बारणे यांचं नाव असणार आहे का? मी तुम्हाला सांगतो या बाबतीमध्ये 2024ची निवडणूक झाल्यानंतर मंत्रिपदाची ज्यावेळेस गोष्ट आली त्यावेळेस प्रताप जाधव यांना मंत्रिपद सिनियरिटीच्या यांनी दिलं आणि त्यावेळेस काही गोष्टी बोलण्यात आल्या होत्या. त्या खरं तर जाहीर करणं बरोबर नाही. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या बाबतीमध्ये नक्की निर्णय घेतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे या बाबतीमध्ये निर्णय घेतील, मला खात्री आहे. मी त्यांच्याबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये असताना काही शब्द देखील या बाबतीमध्ये दिलेले आहेत, परंतु जाहीर करणं बरोबर नाही. तुम्हालाही शब्द दिलेला होता नेता आहेत, नेता कार्यकर्त्याचे विचार करतो आणि शिंदेसाहेब नक्कीच या बाबतीमध्ये निर्णय घेतील. मंत्रिपद तर वाढतील या निमित्तानं. तर 6 खासदार वाढले या बाबतीमध्ये सर्वस्व जे काही सांगायचं शिंदेसाहेब सांगतील.
तर ऑपरेशन टायगरचं सगळं सत्यात कसं अवतरलं हे खासदार बारणे यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आजच या ठिकाणी या 6 खासदारांचा प्रवेश सुद्धा होऊ शकतो असं बाकी त्या ठिकाणी बारणे यांनी व्यक्त केलेलं आहे. परंतु अपेक्षा आहे की 6 खासदार वाढलेत, त्यामुळं केंद्रीय मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे गटाचे आणखी मंत्री जे आहेत त्या ठिकाणी वाढतील आणि 2024 मध्ये जी मंत्रिपदाची हुलकवणी श्रीरंग बारणे यांना दिलेली होती, अपेक्षा आहे की त्यांना यावेळेला हे मंत्रिपद मिळतं की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.